कोपरगाव तालुक्यातील रवंदा येथील युवकाचे लग्न झाले आणि 2 दिवसात नवीन नवरी पसार झाली। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवऱ्या मुलाने थेट कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली। त्यानंतर पोलिसांनी लग्नाचे खोटे आमिष दाखवून लाखो रुपयांचे सोने व चांदीचे आर्थिक फसवणूक करणारी टोळींचा पर्दाफाश करत पोलिसांनी एका महिलेसह 2 तरुणींना जेरबंद केले आहे, तर 3 आरोपी फरार झाले असून कोपरगाव तालुका पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 21 सप्टेंबर 2025 ते दिनांक 31 सप्टेंबर 2025 दरम्यान रवंदे गावातील फिर्यादी यांची कशिश सुखदेव भालेराव, नम्रता सुखदेव भालेराव, भूमी किरण निकम सर्व राहणार जत्रा चौक आडगाव नाका तालुका जिल्हा नाशिक, अशोक तानाजी काळे, वनिता अशोक काळे दोन्ही राहणार अंगणगाव तालुका येवला, तसेच गोकुळ चिंदा पानकर मदर तेरेसा चौक जवळ नाशिक अशांनी संगनमत करून लग्नाचे आमिष दाखवून 2,29,000 रुपये किमतीचे रोख रक्कम, सोने व चांदीचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे 18 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत असताना आरोपी क्रमांक 1 व 2, 3 यांचा आडगाव नाका जिल्हा नाशिक येथे तपास केला असता त्यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले होते। आरोपींना माननीय न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली होती। सदर आरोपींना पोलीस कोठडी दरम्यान गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपींनी संगनमताने खोटे लग्न लावून फसवणूक केली असल्याची माहिती दिली होती। आरोपींनी गुन्ह्यातील फसवणूक करून अपहार केलेले रोख रुपये, सोने चांदीचे दागिने काढून दिले असून सदर दागिने जप्त करण्यात आले आहे। कोपरगाव तालुका पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, पोलीस आरो कारखेले, ज्योती रहाणे, अनिता वलवे, जयदीप गवारे, अंबादास वाघ तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर मोबाईल सेल येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष दरेकर, सचिन धनाड, राम वेताळ यांनी सदरची कामगिरी केलेली आहे। दिनांक 21/9/25 ते 31/10/25 दरम्यान रवंदे येथील फिर्यादी यांची एक मुलगी दाखवून त्यांची लग्न करून त्यांच्याकडून लग्न करण्यासाठी एक ठराविक रक्कम, रोख रक्कम घेऊन त्याचबरोबर लग्नामध्ये सोन्याचे दागिने घेऊन मुलगी लग्न झाल्यावरती 2 दिवस या नवऱ्या मुलाच्या फिर्यादीच्या घरी राहिली आणि तिथून ती परत पसार झालेली होती। त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 60/26 असा दाखल होता। त्याच्यामध्ये फिर्यादी याची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झालेले होते। आपण सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक कारखेले करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदरचे आरोपी हे नाशिक येथील आहेत। त्यावरून आपण त्यांचा पाठपुरावा करून श्रीरामपूर येथील सायबर सेल यांची मदत घेऊन आपण आरोपींची माग काढला आणि त्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये आपण 3 महिला आरोपींना अटक केलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 6 आरोपींचा समावेश होता, त्यापैकी आपण 3 महिला आरोपी अटक केलेले आहेत आणि सदर गुन्ह्यातील 2,29,000 अशी रोख रक्कम त्याचबरोबर सोन्याचे आणि चांदीचे दागिने असे अपहार करण्यात आलेले होते, फसवणूक केलेली होती फिर्यादीची। सदर गुन्ह्यामध्ये आपण यातील आरोपी 3 महिला आरोपी यांच्याकडून काही सोन्याचे दागिने त्याचबरोबर त्यांना मिळालेली रोख रक्कम आणि चांदीचे दागिने असे जप्त केलेले आहेत। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण ज्या वेळेला एखादी मुलगी पाहता आणि आपण त्यानंतर लग्न करता, लग्न जमवता, त्यावेळेला थोडी आपण पडताळणी करूनच त्याबाबतची खात्री झाल्यावरच आपण सदर विवाह करावा, जेणेकरून भविष्यामध्ये अशी होणारी फसवणूक आणि आर्थिक फसवणूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात होत असते आणि फिर्यादीला व इतर ज्यांची फसवणूक झालेली आहे
त्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. तर अशा प्रकारचे गुन्हे किंवा अशा प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी खात्री करूनच विवाह करावा असे आवाहन करण्यात येतं. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.